रामकृष्ण हरी मंडळी. मी आत्माराम मुसळे पाटील वाशिममधून बोलतो. संत वाङ्मय एवढं एवढं म्हणजे एवढं असं शुद्ध, आपण काय म्हणतो, एक दूध तपू घालायचं, त्यातून दही तयार, दह्यापासून लोणी आणि लोण्यापासून तूप, असं शुद्ध तूप, असं संत वाङ्मय तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी यांनी एक असं तयार केलं की एखादा एक आपल्याला म्हणजे ज्याला जमेल त्याला, उदाहरणार्थ जर कोणी समजा त्या गोष्टीकडे लक्ष देत असेल, आपल्याला नेऊन पोहोचवलं एखाद्या अमृताच्या कुंडाजवळ, तिथं जाणे आणि वंजूळभर काय एक तांब्याभर अमृत घेणे आणि पिणे आणि अमर होणे, अशातला प्रकारे इथलं मार्मिक संत मंडळींनी असं निर्माण केलं की बस एक घोट घ्या आणि मुक्त व्हा. परंतु माणसाचाच मुद्दा असा झालेला आहे, माणूस तिकडे वळायला तयार नाही. असं म्हणजे दुधापासून लोणी बनवलं, अशातला प्रकार आहे. तसं संतांनी करून ठेवलेलं आहे, पण माणूस तिकडे वळायला तयार नाही. आता तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे, संत तुकाराम महाराजांनी. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. सत्य बोले वाचे, दुखवी अनेकाच्या दुःखी. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, तीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. हे पहा, तसं जर पाहिलं का नाही, हे एकट्या फक्त रामायणातच भेटते. पहा, याच्यामध्ये स्वामी काज म्हणजे आपला जे स्वामी आहे, आपला जो राजा आहे, आपल्या स्वामीचं काज म्हणजे काम. तसं हनुमंतानं तत्पर आपल्या स्वामीच्या कार्याला असे राहिलेले. स्वामी काज गुरुभक्ती, तेच म्हटलं तर रामचंद्रानं गुरुची भक्ती केलेली आहे, सेवा केलेली आहे. पितृवचन, आपल्या बापाचं वचन,